नॅशनल लेवल बास्केटबॉल प्लेयर अँड ॲडव्होकेट हायकोर्ट मुंबई यांचा शुभ सन्मान सन्मान्य ब्रह्मानंदजी दुबे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं आपली उपस्थिती दाखवली त्याच्याबद्दल आम्ही तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आमचा शुभ सन्मान। तदनंतर नेक्स्ट सन्मान्य अरमान शेख सर ॲडव्होकेट अँड ॲडव्होकेट इंडिया टीम इंडियाचे जे कर्णधार पद ज्यांच्या माध्यमातून भूषवलं जातं ॲडव्होकेट टीम इंडियाचे टीम कॅप्टन आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग मधून सलग 3 सीझन खेळणारे सन्मान्य अरमान शेख यांचा शुभ सन्मान आपण पाहता। एकदा जोरदार टाळ्या। खरं तर ॲडव्होकेट इंडियाच्या संघाचे कर्णधार आहेत, पूर्ण भारतीय संघाचं कर्णधार पद ज्यांच्या माध्यमातून भूषविलं जातं असे अरमान शेख सर खरं तर श्रीलंका आणि इंग्लंड इथे जाऊन ज्यांनी खरं तर विजय मिळवला या संघाचे कर्णधार आपण पाहताय सन्मान्य अरमानजी शेख सर। आणि लेदर बॉलचा जो आपण संघ पाहता श्रेया स्पोर्ट्स कोपर याचे सुद्धा ते माजी कॅप्टन आहेत सर, माजी कर्णधार आहेत। आपलं सुद्धा मोस्ट वेलकम आणि आपली जी उपस्थिती आपण आपल्या बिझी शेड्यूल मधून खरं तर उपस्थिती आपल्या स्पर्धेसाठी दाखवलीत त्याबद्दल तुमचं मी स्पर्धेच्या निमित्ताने आणि आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा ऐकूयात आवाज सागर पाटील सरांचा। धन्यवाद ठाकूर साहेब। चेंडू मात्र होते फरार, आला है चौकार 9+4 म्हणजे टोटल 5 आणि पुढील चेंडू फ्रीट। या स्पर्धेमध्ये बघा वकील आलेत, कोच आलेत, जबरदस्त आयोजन आहेत आणि नेहरू जिमखाना म्हटलं की तिथे मात्र योगेशजी पवार आंतरराष्ट्रीय खेळणारा खेळाडू तो सुद्धा तिथे कोच आहे। परंतु इथे मात्र सुंदर असं आयोजनामध्ये असणारे प्रेम, आयोजकांना असणारे प्रेम एवढ्या रात्री सुद्धा मान्यवर इथे उपस्थित आहेत। फ्रीटचा चेंडू होता आणि चेंडू मात्र भिरकावून दिलाय, पंचांचा इशारा आलाय, चौकार। संघाची धावसंख्या पुढे सरकली, स्कोर गार्ड हल्लाय, डुललाय, फुललाय, बहरलाय आणि स्कोर गार्ड वर स्कोर झालाय 17 पे है खतरा। भाई क्या कहना चाहेंगे इस ओवर के बारे में? आयोजकांची लागलेली घसरगुंडी, लागलेली मेहनत, कसरत कृष्णा शेळके यांनी जर झेल घेतला असेल शंभू ग्रुप करणं 2000 रुपयाचं पारितोषिक आणि हा चेंडू भिरकावून दिला, अप्पर कट आणि आता मात्र चप 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 आवाज चपराक आणि चेंडू सीमा पार, दमदार षटकार। शुक्रिया डीजे। रात भर जाम से जाम टकराएगा, अभी तो रात बहुत हो गई है भाई, अभी जाम का टाइम निकल गया, अभी तो माहौल है यानी व्हाट्सएप, फेसबुक, इंस्टाग्राम चैटिंग करने का। बराबर है ना अंकित भाई? स्कोर गार्ड स्कोर झाला तो मात्र 23 बिनबाद। सुंदर सुरुवात, शांत संयमी खेळ आणि आता मात्र होळी झाली, महाशिवरात्री झाली, शिवजयंती झाली, सर्व काही झालंय। आता मात्र एकच वराती आणि साखरपुडे बघा पंचनाथ दीपकजी पाटील सर। सागर पाटील कशासाठी आलेत, सागर पाटीलची कला अदा काय आहे ते मात्र दाखवायचं आहे ते। आणि पाहूया तर झेल साठी 2000 रुपयाचं पारितोषिक शंभू ग्रुप करणार कृष्णा दादांचा। आओ दॅट्स अ व्हेरी गुड शॉट, क्लासिकल ड्राइव्ह आणि आता मात्र पाडाला पिकलाय अंबा आणि पाहतोय दमदार 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 षटकार 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 षटकार। पद्माकर दादांकडनं कोणी पण मारू द्या, पद्माकर दादांकडनं 6 साठी
1000 रुपये पारितोषिक। परंतु आयोजकांची दादा विनंती आहे तुषार भाई, कारण तर नियम बंधनकारक आहे सर्वांसाठी। संघाची धावसंख्या पकड लागतो ती मात्र 31 बिनबाद। सुंदर सुरुवात, पुन्हा एकदा स्क्वेअर कट केला। सुरेख कामगिरी पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे धावता धावता चेंडू होते फरार आला हा चौकार। 4 धाबेने मात्र टार्गेट आपण सेट करायचं टोटल 4 षटकामध्ये 64 धावांचा आणि आतापर्यंत सुंदर कामगिरी पाहायला मिळतोय। प्रत्येक संघाला 3-3 सामने आहेत आणि 2 जिंकेल तो मात्र होप्स मध्ये उत्साहामध्ये आनंद साजरा करतोय। विनर टीमला मिळणार 40,000, रनर अप टीमला मिळणार 20,000 असे पारितोषिक असणार आहे केपीएल मध्ये। केपीएल धमाका 2025 शानदार पर्व पाहतो आपण। धापलकावर स्कोर गार्डवर धावा लागतात 35 बिनबाद। सुंदर अशी कामगिरी दोन्ही फलंदाज करतायत। कुमार आणि आपण पाहतोय विनोद पाटील असे 2 फलंदाज। शेवटचे 2 चेंडू राहुल पवार साहेबांचं आगमन, जबरदस्त दमदार खेळाडू। पुन्हा एकदा जोरदार प्रहार, बघा काय ताकद आहे, काय नाजाकस आहे आणि खेळाडूच्या डोक्याच्या वरनं चेंडू जातोय। स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळतो हा षटकार। 7 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली। धापलका धाव लागतात तर मात्र 6 ने वाढून आतापर्यंत 45। धावा धापलकावर लागल्यात। सुरेख अशी कामगिरी कुमार आणि विनोद पाटील जबरदस्त कामगिरी करतोय। चौकार षटकार 2 4 4 6 सिंगल डबलला पण प्राधान्य दिलंय ते मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन। गोलंदाज आपण पाहतोय सुरेख अशी कामगिरी। पुढचा चेंडू अराउंड कार्पेट एक धाव पुन्हा गेली दुसरा घेण्याचा प्रयत्न 21 जरबांध दुहेरीमध्ये थोडासा पंपलिंग होतो क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा घेताना फलंदाज पाहायला मिळतात कोपर प्रीमियर लीग मध्ये। धावसंख्या धापकाला लागतो ती मात्र 2 ने वाढून बिनबाद 47। 12 चेंडू 17 धावा। 12 चेंडू 17 धावांचं समीकरण। जर पाणी हवा असेल तर इशारा करा, तुम्हाला पाणी मिळेल मैदानाच्या आतमध्ये। तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून। तुम्हा आम्हा सर्वांची एकविरा माय आणि उसळत्या लाटामध्ये जो कोली नाकवा, जो कोली बांधव जीवाची पर्वा न करता आपल्या परिवाराची पर्वा न करता उसळत्या दर्यामध्ये जो मासेमारी करतो तो मात्र कोली नाकवा। इथे मात्र विघ्नेश 6 चेंडू सुंदर कामगिरी पाहायला मिळतोय। धावफलकावर धावा 1 ने पुढे सरकतोय। धाव लागतात त्या मात्र 48 बिनबाद। सुंदर पार्टनरशिप पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजाची, विनोद आणि कुमाराची।
विनोद खेळतोय वैयक्तिक धावसंख्या विनोदची पाहायला गेलं तर 30 धावसंख्येवर खेळतो 10 चेंडू मध्ये विनोद पाटील 10 चेंडू 15चं समीकरण 10 चेंडू 15चं समीकरण रिव्हर्स अटर्न करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र निर्धाव जातोय 9 चेंडू 9 चेंडू आणि 15चं समीकरण सुरेख अशी कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज सुंदर कामगिरी करतात अजूनपर्यंत एकही फलंदाज बाद झालेला नाही पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह आणि आता मात्र पाहायला मिळतोय दमदार षटकार बिग पॅकर नशीब शेठ भोईर साहेबांचं आगमन झालं त्यांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हा नशीब शेठ भोईर आणि दादांकडनं पारदर्शक लावलेलं आहे जबरदस्त कामगिरी अजूनपर्यंत एक सुद्धा फलंदाज बाद झाला नाही 8 चेंडू 9चं समीकरण 8 चेंडू 9चं समीकरण बघा पद्माकर पाटील साहेब दमदार व्यक्तिमत्व आणि ह्या चेंडूवर जर षटकार मारला तर पद्माकर दादा पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आणि कुमारने जर सामना जिंकवला तर विकेश मेहर पारगाव यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक मित्रप्रेम पाहायला मिळतोय पारगावचे आता आमच्या गावाल्याने कोपरमध्ये भरपूर हल्लाबोल केलाय आता आम्ही आताच जस्ट ज्याचं लग्न झालं प्रफुल्लचं 5 वाजेपर्यंत वरात गाजवली विकेश मेहरकडनं कुमारने जर सामना जिंकवला तर 1000 रुपये पारितोषिक आणि या चेंडूवर जर षटकार लगावला तर पद्माकर दादा पाटील यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक समीकरण असं आहे येणारे बॉल्स असतील येणारे चेंडू असतील 8 आणि बनवायचे आहेत 1 षटकार आणि 3 धावा टोटल 9 धावा टार्गेट भलं मोठं होतं पण तो टार्गेटला सहज घेतलंय 64 धावांचं टार्गेट दोन्ही फलंदाज दोन्ही सलामीवीर ओपनिंग फलंदाज मात्र सुंदर कामगिरी करतात आणि या चेंडूवर जर षटकार लगावला तर 1000 रुपये होते परंतु फलंदाजाचा थोडासा प्रयत्न कमी पडले आणि पहिला हादरा पहिला धक्का पहिला दणका आणि पहिला गडी गारत तो मात्र तंबूच्या आश्रयाला ओटू डीजे मास्टर प्रत्येक क्षेत्रामधला माणूस इथे मात्र आज या आयोजनामध्ये आपली उपस्थिती दर्शवतोय आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटरनॅशनल लेवलचे सर्व खेळाडू आहेत सर्व कोच आहेत सर्व पदाधिकारी आलेत आणि वकिली क्षेत्रामध्ये जे यांना कोर्टामध्ये कधी टायमिंग नसतं परंतु वेळ काढून सर इथे आलेत आपल्या मनाच्या अंतकणापासून या स्पर्धेमध्ये आम्ही सरसे स्वागत करतोय एवढ्या रात्री सुद्धा आपण इथे उपस्थित झाल्याबद्दल आणि 7 चेंडू 6 चेंडू 9चं समीकरण 6 चेंडू 9 धावांची गरज सामना होऊ शकतोय सामना जमू शकतोय सामना बनू शकतोय अजूनपर्यंत काही घडलेलं नाही काही बिघडलेलं नाही कारण तर शेवटचा चेंडू अजूनपर्यंत विकेटवर पडलेला नाही ज्या खेळपट्टीवर आपण खेळतो ना त्या खेळपट्टीला एकदा तरी आपल्या पायातील बुट काढून नमस्कार करा ते खेळपट्टीत तुम्हाला सर्व काही कमवून देते
आणि त्या खेळपट्टीमुळेच ज्या आपल्या हातामध्ये बॅट असते त्या बॅटवर किंवा आपल्या ग्लोव्ज किटवर कधी राग काढू नका. तीच तुमची लक्ष्मी आहे. ज्या वेळेला तुम्ही बक्षीस पात्र होता ना त्यावेळेला 11 जणांचं संघटन 11 जणांची एकी आणि त्याने केलेली कामगिरीवर तुम्ही बक्षीस पात्र होता. ज्या वेळेला तुम्हाला बाईक मिळते किंवा कुठली ट्रॉफी मिळते त्यावेळेला होप्स मध्ये राहू नका. ज्या वेळेला 11 जण क्षेत्ररक्षण चांगले करतात तेव्हा तुम्ही बक्षीस पात्र होता. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे क्रिकेट आहे. गावासाठी खेळा, गावाच्या मातीसाठी केला, गावाच्या हितासाठी केला तर तुम्ही पुढे जाल. जर कुठून आलात तर तुम्हाला पहिले विचारतात भाई कुठून आलात तर पहिलं गावाचं नाव विचारतात. तर कुठल्या राज्यातून आला कुठल्या जिल्ह्यातून आला हे विचारत नाही. पहिला कुठल्या गावातून आला हे विचारतात. म्हणून गावासाठी खेळा आणि संयमी क्रिकेट खेळा, प्रामाणिकपणे क्रिकेट खेळा. हाच आमचा तुम्हाला सल्ला असेल या कोपर प्रीमियर लीग मधून. बघा अपकटर केलाय, चेंडू गेलाय, मात्र क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय पळतोय, रेस लागली, झुंज लागली, आलाय हा अराउंड द कार्पेट, चौकार. 9चं समीकरण होतं, 4 आल्यात. सुंदर अशी कामगिरी. महेश पवार साहेब सामन्याचा आनंद लुटतात आणि आमच्या मागे सर्वांना ज्याने पारितोषिक लावले तो मात्र पद्माकरजी पाटील. 5 चेंडू 5 धावांचं समीकरण आणि षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा अराउंड द कार्पेट चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धडपडतो चेंडू पकडण्यासाठी. त्याचा फायदा मात्र 21 रुपयांचा दुहेरीमध्ये 2 धावा चित्त्याच्या चपलाईने कंप्लीट केल्यात. आता मात्र गरज आहे 4 बॉल 3ची गरज. 4 चेंडू 3चं समीकरण. सामना फक्त 1 गडी गमावलाय. काय जबरदस्त टार्गेट मात्र भलं मोठं होतं. 4 षटकामध्ये 64 धावांचं टार्गेट असताना कुठल्याही प्रकारचं दडपण घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू पडलाय. येणारे चेंडू असतील 3 आणि 3 धावांची गरज. 3 तिगडा काम बिगडा. 3 चेंडू 3 धावा. रणनीती चांगली आहे. स्वतः पद्माकर पाटील होणार आहेत या संघाचे. सेफ शॉट बघा, जबरदस्त प्लेसमेंट. चेंडू सिप केलाय आणि आता मात्र पाहता चेंडू गेलाय सीमारेषेकडे आला हा चौकार आणि सामना मात्र विन झालाय. हार्दिक अभिनंदन दादा. आणि विनोद पाटील यांची फलंदाजी आतापर्यंत. सामना जिंकल्याबद्दल विनोद पाटील यांना 500 रुपये पद्माकरजी पाटील यांच्याकडनं. खेळाडूंचा तुम्ही मनोबल वाढवता, सर्व होप्स मध्ये आहेत.